महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष माननीय श्री अशोकरावजी स्वामी अण्णा यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक अशोकराव स्वामी अण्णा, विचार मंच व मित्रपरिवार. दख्खनचा राजा ज्योतिबा हिमालयातून कोल्हापुरात कसा आला? यामागची आख्यायिका अशी सांगितली जाते की एकेकाळी कोल्हापूरच्या डोंगराळ भागात रत्नासूर नावाच्या राक्षसाचा प्रचंड अत्याचार सुरू झाला होता. या राक्षसाचा संहार करण्यासाठी करवीर निवासिनी अंबाबाई यांनी देवांकडे मदतीसाठी आर्त हाक दिली. तेव्हा ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींच्या तेजातून एक दिव्य शक्ती प्रकट झाली आणि त्या शक्तीने ज्योतिबा म्हणून अवतार घेतला. ज्योतिबा हे केदारनाथ म्हणजेच भगवान शिवांचे रूप मानले जाते आणि ते हिमालयातून दक्षिणेकडे कोल्हापूरकडे आले. त्यांनी रत्नासूर आणि इतर असुरांचा वध करून त्या भागाला भयमुक्त केले. युद्ध संपल्यानंतर ज्योतिबा परत हिमालयाकडे निघाले, पण हे कळताच अंबाबाई अनवाणी पायाने त्यांच्या मागे धावत गेल्या आणि विनंती केली, या करवीर नगरीच्या रक्षणासाठी तुम्ही इथेच थांबा. ज्योतिबांनी ही विनंती मान्य केली आणि कोल्हापूर जवळील वाडी रत्नागिरी या डोंगरावर आपले स्थान घेतले. तेव्हापासूनच त्यांना दख्खनचा राजा ज्योतिबा म्हणून ओळखले जाते आणि आजही लाखो भक्त तिथे जाऊन ज्योतिबाच्या नावानं चांग भलं असा जयघोष करतात.